नमस्कार मंडळी, आज केले रव्याचे लाडू, तेही बिना चाचणीचे। आणि 15 ऑगस्ट पण आहे ना, तर सणाच्या वेळेस काही ना काही गोड तर करायलाच पाहिजे घरामध्ये। तर त्यासाठी आज केले रव्याचे लाडू। आणि लाडू बिना चाचणीचे तरी पण इतके नरम आणि सॉफ्ट लाडू झालेत। खूपच असे छान दाणेदार लाडू तयार झाले आपले। तर इथं अर्धा कप मी तूप घेतलं। अर्धा कप म्हणजे 125 ग्रॅम तूप येते। तूप कढईमध्ये टाकलं गरम करायला आणि 1 कप रवा घेतला। 1 कप रवा म्हणजे 250 ग्रॅम इतका रवा आहे। तर तूप 125 ग्रॅम इतकं आणि रवा 250 ग्रॅम इतका आहे तो। तर एक 10 ते 12 मिनटं बारीक मंद आचेवरती त्याला भाजून घेतला। थोडासा लालसर केला त्याला, जास्त लाल पण भाजला नाही, थोडासा लालसर असा मध्यम ठेवला। तर असा इतका लालसर बनवलाय। 10 ते 12 मिनटं इतकं परतून घेतला रवा आणि आता गॅस बंद केला। गॅस बंद करून सुक्कं खोबरं घेतलंय मी 1 कप, जे की आयतच आणलेलं आहे पाकिट, कोकोनट पावडर म्हणतात ते। तर 1 कप घेतलं मी, 250 ग्रॅम इतकं। 1.5 कप पण वापरू शकतो, पण मी 1च कप घेतलं। आणि रवा गरम आहे ना, तर त्या गरम रव्यामध्ये खोबरं चांगलं भाजल्या जाईल। गॅस बंद करून रव्यामध्ये खोबरं असं भाजून घेतलं आणि थोडं थंड होईपर्यंत, एक हात जाईपर्यंत, एक 5-6 मिनटं इतकंच थंड केलेलं आहे। जास्त थंड केलं नाही, थोडं कोमटच ठेवलेलं आहे। आणि पिठी साखर 1 कप घेतली, जे की 250 ग्रॅमचा कप येतो। जितका रवा घेतला तितकीच साखर घेतली मी आणि तितकंच खोबरं पण घेतलं, फक्त तूप 125 ग्रॅम घेतलं। आणि त्याला हाताने मिक्स करून घेते, चमच्याने होत नाही येते बरोबर, म्हणून चमचा काढून घेतला आणि हाताने असं मिक्स करून घेते। त्याचा एक जीव करून घेते आणि असा गोळा बनतो का ते बघायचं लाडू बांधण्यासाठी। तर आपला गोळा छान बनतोय। जरी पण गोळा जर बनला नाही तर 2 चमचे तूप गरम करून टाकायचं किंवा छोटे 2 चमचे दूध टाकलं तरी पण चालतं, पण मला काही टाकायची गरज पडली नाही। आणि दूधही टाकलं तरी चालतं, 1, 2, 3 चमचे, जर लाडू नाही वळाला तर। पण लाडू एकदम छान झाला आणि ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे, त्या साईजचे आपण लाडू वळून घेऊ। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। इतक्या सोप्या पद्धतीने आपले लाडू झाले। चाचणी करायची सुद्धा गरज नाही पडली। आणि चाचणी कधी कधी बिघडती माझ्या हाताने, त्याच्यामुळं मी त्या चाचणीच्या ह्याच्यातच पडत नाही। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने लाडू करत असते। खूप सोपे जातात, जास्त मेहनत पण लागत नाही आणि लाडू पण किती छान आले, दाणेदार लाडू आलेत आणि इतके सॉफ्ट आणि नरम लाडू आले। तुटल्याबरोबर तुटतात ते, आतून पण तितकेच नरम आहेत लाडू। तरी पण मला तूप टाकायची किंवा दूध टाकायची गरज नाही पडली। रेसिपी आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।